जय महाराष्ट्र पब्लिक, इट्स मी तन्मय. सो आज आम्ही चाललो तर आमच्या मित्राच्या लग्नाला, सौरभच्या आणि सचिनच्या लग्नाला आज आम्ही चाललो आणि आज टाइमपास म्हणून ब्लॉग करतो. जायला गाड्यांचा झाला शॉर्ट. आम्हाला जायला गाडीच नव्हती, बसेस पण फुल भरलेल्या. नंतर ट्रॅव्हलरमध्ये पण जागा नाही, इको पण कॅन्सल झाली. तर नवरदेवांच्या बाप्पांना आलता आमचा टेन्शन. मग आब्बाने त्याला समजावला आणि पाठवला. नंतर एकच गाडीनं आम्ही 10 जण चढलो. तसं जेनपेठेला उतरलो. जेनपेठेला होती आमची गाडी. ते गाडीत आम्ही 10 जण ठुसून बसलो. पण जाऊ तर सगळी सोबत जाऊ. नंतर भरला CNG. गोरा व्हायची गोली पावडर द्या म्हणा. देन आम्ही पोचलो लग्नाला. हा बघा, हाय आपले सौरभ भाईचं मांडव. फटाके बघा कसले भारी फुटतात. यो भाई बघा, त्याची आईस्क्रीम खाली ना तर माझी आईस्क्रीम संपवत आहे. नंतर आलो सचिन भाईच्या लग्नाला. इथं स्क्रीनमध्ये बघून सगळ्यांनी हाय केला. नवरीच्या एंट्रीला पालखीला लागली आग, पण ती विझवली, बरा झाला. यो बघा, यो आहे IPLचा कॅमेरामॅन. लग्नाच्या फाक्या चालू आहेत. नाही असं बघा काय चाललं आहे, तो 100% IPLमध्ये सूट होईल. नंतर फाक्या झाल्या, लग्न झाला. लोकांची घाई झाली जेवायला. आम्ही पण टाईम नाही लावला, लवकर जेवायला गेलो. अर्धा तास लाईनला उभा होतो. सचिनच्या लग्नाला आलो 5 वाजता. आधी जेवण नाही भेटला. लाईनीला 1 तास झाला, जेवण द्यायला भेटला. नंतर सगळी जेवलो. तो बघा, नवऱ्याने तर काय आमची सोय केली नाही. मग तसाच आम्ही थंड घेतला पिवायला. ते बघा, योच तो नवरा ज्याने आमची सोय केली नाही. अशी फोटोशूट करत आहे. पण भाईला आज की बोलू शकत नाही, लग्न आहे, त्याला उद्या जेव. नंतर रिसेप्शनला 1:30 वाजलं. झालं रिसेप्शन. तसं गाडीत बसलो. गाडीन 4-5 जणांच्या विकेट पडल्या. घरी यावची वाट बघायला लागलो. तुम्ही कसली वाट बघताव? लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.